बघा आम्ही आता तिथे रेन डान्स करणार आहे आणि इकडे गाणे बोलतायत. क्षमा कहे परवाने से परे चला जाओ मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ क्षमा कहे लगने वाली बड़ी हो या हो परियों की रानी क्या हो मेरी बेकहानी मेरे सवालों का जवाब दो लगने वाली बड़ी हो या हो परियों की रानी क्या हो मेरी बेकहानी मेरे सवालों का जवाब दो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझे 2 पार्ट बघितलेच असतील. हा तिसरा पार्ट आहे. खूप मोठे व्हिडिओ होत होते म्हणून मी त्याला अर्धे डिवाईड करून व्हिडिओ टाकत आहे. तर बघा आम्ही आता तिथे रिसॉर्टमध्ये मजा करतो आणि इकडेच त्यांनी कराओके लावलं होतं. गाणी तर तुम्ही ऐकलीच असतील स्टार्टिंगला. तर आता आम्ही दोघं डान्स करतोय. कॉपीराईट स्ट्राईक येईल म्हणून मी गाणं रिमूव्ह केलं आहे, सॉन्ग रिमूव्ह केलं आहे आणि नुसतंच मी माझा आणि माझ्या मिस्टरांचा डान्स करतानाचा व्हिडिओ टाकते. तर बघा आम्ही दोघं डान्स करतोय. तर तुम्हाला माझा डान्स आणि माझ्या मिस्टरांचा डान्स कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲक्च्युली आम्ही ह्या रिसॉर्टमध्ये आलो होतो. विला जो होता बुक केलेला तो सगळा छान होता, पण ते नवीन ओपन झालं होतं म्हणून तिथे ज्या खाण्यापिण्याच्या फॅसिलिटी आहेत त्या तेवढ्या चांगल्या नव्हत्या असं म्हणता येईल. कारण जेवण दुपारी जे त्यांनी जेवण दिलं ते चांगलं होतं, पण रात्री जेवण आम्ही खाल्लं ते एवढं काही टेस्टी नव्हतं. त्याला काही टेस्टच नव्हती आणि मग खूपच म्हणजे असं कंटाळा येतो. जेवण वगैरे चांगलं असेल तर माणसाला खूप छान मजा येते. कराओके सुरू आहे आणि मी एक गाणं बोलले आहे. तर हे लोक सगळे मला हसतायत तर मी ते गाणं टाकेल. तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. कसं तरी गायलंय आपण, थोडी सिंगर आहे. हे लोक सिंगर आहेत, आपण तर नॉर्मल आहे माणसं. इतना जरूरी कैसे हुआ कैसे हुआ कैसे हुआ. तर दोघांचं गाणं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ते दोघं खूप छान सिंगिंग करतात. माझ्या बहिणीच्या मिस्टरांचा आवाज तर खूपच छान आहे. तुम्ही ऐकला असेल स्टार्टिंगला त्यांची गाणी. मी फास्ट फॉरवर्ड केली आहेत. काय माहिती आता कॉपीराईट स्ट्राईक येईल की नाही येईल माहिती नाही, पण मी थोडीशी फास्ट फॉरवर्ड केली आहे. तरी तुम्हाला त्यांचा आवाज कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे बघा मस्त हे लोक आणि आम्ही ते डान्स करतोय. तर एन्जॉय करा आमचा डान्स. कोण बघायला आपल्याला फुल अँड धमाल मस्ती.
त्यांना गाण्याची एवढी आवड आहे की ते जिथे जातात तिथे गाणे गायल्याशिवाय राहतच नाहीत. आणि ते पण ते सगळे सेटअप त्यांचं घेऊन आले होते, कराओके जे आहे ते घेऊन आले होते आणि ते गाणी गात होती. ते मस्त खूप छान अशी गाणी गायली ते. आणि त्यांचा आवाजही तुम्ही ऐकल्याप्रमाणे अप्रतिम आहे. माझे मिस्टरही त्यांनीही थोडीफार गाणी गायली, त्यांचा पण आवाज छान आहे. दोघांचं खूपच ते गाणी बोलतात. त्यांनाही सिंगिंग आवडते, ह्यांनाही सिंगिंग आवडते, म्हणून दोघांचं जमतंही. चला चालेल. आणि हा आमचा अभय बघा कसा नाचतोय. तुम्हाला त्याचा डान्स कसा वाटला नक्की सांगा. आम्हीही खूप नाचलो, खूप धमाल केली. कॅन्डल ठेवायची थोडंसं पुढे जाऊ शकता आणि एक मिनिट सगळ्यांना मिळेल. कोणी हेल्प करायचं नाही एकमेकांना, आपापली हेल्प करायची. 30 सेकंदच देते हा, 30 सेकंद बंद कर. काम 5 सेकंद आहेत कर. नाही परी सटन. आता परी सटन आहे बघा आता परी कर. करू नको. तुम्ही सगळे परिमाण लावा. आमची परी आहे. चला आता अभय खूप मारले पहिले चिवून नाही यायचा आधी सांगितले होते. मारली त्याने लास्टला देऊन मी तीच केलं की नेक्स्टला पण 10 सेकंड चला आशू मम लाइटर होता आने तो आता वहिनी थटन चला स्टार्ट. ओय मी ओय बोल तू मामी म्हणा. मामी थांब थांब पहिला ऐकतो
नेक्स्ट डेला आम्ही परत पूलमध्ये गेलो होतो. ऊन नव्हतं तसं, थोडंफार ऊन होतं, पण पूलमध्ये थोडं ऊन कमी लागत होतं म्हणून आम्ही पूलमध्ये मजा करायला गेलो होतो. परीही आली होती बघा, परी कशी मस्त एन्जॉय करते. आणि अबीर वगैरे झोपले होते, ते उठले नाहीत. मी, मम्मी, माझी आई आणि पूनम, अंजली वगैरे, आम्ही, माझी बहीण वगैरे आम्ही पूलमध्ये आलो होतो. नाश्ता वगैरे त्या लोकांनी खूप लेट बनवला. लेट म्हणण्यापेक्षा बनवलाच नव्हता. तिथे ज्या सुविधा होत्या त्या काही आम्हाला पटल्या नाहीत. तर तुम्हीही कुठे रिसॉर्टमध्ये जाताना त्याची पूर्ण तयारी करा किंवा पूर्वकल्पना करून घ्या की तिकडे सगळ्या सुविधा आपल्याला पटतील अशा किंवा आपल्यासारख्या आहेत का, असं तुम्ही पहिलंच सगळी विचारपूस करूनच तुम्ही कुठे फिरायला जाताय तिथे जा. आम्हाला तर खूपच आमची पंचायत झाली. आम्ही खूप डिसअपॉइंटेड होतो. आदल्या दिवशी सगळं चांगलं होतं, पण नेक्स्ट डेला आमच्या काही मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. तर पंखा वगैरे सगळं बंद करूया आपण. आपल्याला जायचा टाईम झाला आहे. आपण राहिलोय तर आपली जबाबदारी आहे, आपण सगळं बंद करायचं आणि जायचं. तर आम्ही बसलो होतो आता आमच्या गाडीमध्ये आणि आम्ही घरी यायचा प्रवास आमचा सुरू झाला आहे. आम्ही खूप अशा साऱ्या मेमरीज घेऊन आम्ही घरी चाललो. फर्स्ट टाईम आमची होती सगळी फॅमिलीची ट्रिप. खूप मजा आली. थोडंसं होतं डिसअपॉइंटमेंट, पण त्यातही आम्ही फॅमिलीसोबत असल्याने खूप धमाल केली, मस्ती केली. असो, आपली फॅमिली जिथे एकत्र असते तिथे आपण नक्कीच एन्जॉय करतो, मजा करतो. आणि खूप गरम होत होतं. गाडीमध्ये येताना आम्हाला एका ठिकाणी करवंद दिसली, तर ती मी घेतलेली बघा. खूपच गोड आणि छान होती. तर मला करवंद वगैरे खायला खूप आवडतं मुळात. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आंबेही तिथे विकत होते, पण आम्ही घेतलेले काही, आईने 2-3 डझन आणि मी 1 डझन वगैरे आंबे घेतलेले. पण हे आंबे काही एवढे चांगले निघाले नाहीत, खूप खराब. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की फिरत जा, खूप मजा येते. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत